आता म्हटल्यावर आता काय बोलायचं काय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री गेल्यानंतर सामान्य माणूस आणि इतर सहज जाऊ शकतात. असं वाटतं इथं काहीतरी आहे. जातात लोक, अनेक संकट असतात जीवनामध्ये, अडचणी असतात, चला दूर होतील काही भावना त्यामध्ये असतात. परंतु जे घडलं ते जे बंद खोलीमध्ये घडत होतं ते अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आपल्याला लांछनास्पद अशा प्रकारच्या सगळ्या त्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राला काय देशाला सुद्धा न शोभणाऱ्या अशा गोष्टी घडत होत्या. यामध्ये गुन्हेगार जे आहेत, ज्यांचे गुन्हे सिद्ध होतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि अशा अंधश्रद्धा जी आहे त्याच्याकरता कायदा आपण पास केलेला आहे. खरं म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यामध्ये पहा, ही माणसं आणखी 2-4 महाराज सापडलेत अलीकडच्या कालखंडामध्ये. हे भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनेचा जे असते त्यांची म्हणजे ती श्रद्धेचा गैरफायदा घेतात असताना आपल्याला दिसतात. विशेष महिलांचं शोषण ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट त्यामध्ये घडताना दिसते. याचा समाज जागृतीची सुद्धा गरज आहे असं माझं मत. आता याचं कनेक्शन कुठे दिसतील, काय दिसतील, कोण केलं, हे याच्यात जे गुन्हेगारांचं स्वरूप जिथं आहे तिथं मात्र त्याचा बंदोबस्त झाला.